नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही? आय होप सगळे मजेत असेल, खुश असेल, हॅपी असेल. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं मॉर्निंगचं रुटीन. कारण पार्लर स्टार्ट झाल्यानंतर जे काही माझं रुटीन आहे ते मी कसं स्टार्ट करते सकाळ आणि कशी संध्याकाळ होती माझी. कारण ह्या गडबडीमध्ये तुम्ही बघू शकता की माझं वजन जे आहे 82 झालं. म्हणजे माझं किती वजन वाढलं गेलं आहे, भयंकर वजन वाढलं आहे माझं. सो ते कंट्रोल करावंच लागणार आहे, कमी करावं लागणार आहे. चला व्लॉगला सुरुवात करूया. तर आजच्या व्लॉगमध्ये ना सकाळी सकाळी जे असं गडबड असते सगळी, ती माझी गडबड स्टार्ट झालेली होती की स्वयंपाक वगैरे हे ते सगळं. आणि काय झालं ना, पार्लर टाकल्यापासून की एक फिक्स टाईम मला मिळत नाही की मी असं रुटीन टायमिंग मॅनेज करणं असं माझ्याकडनं होत नाही. कामं उलटी पलटे होतात, कामं इकडे तिकडे होतात. कधी कामवाली बाई असते की कधी नसते. काही आता एक होती तर तिला काही प्रॉब्लेम होता, त्यामुळे सोडलं. मग मी दुसरी ठेवली, तिचं काम बरोबर नव्हतं, मग मी तिसरी ठेवली. कारण काय असतं ना, ह्या बाया बदलत असतात माझ्याकडच्या. त्याचं कारण असं की चुकी त्यांची नाही आहे की ते त्यांच्या हिशोबाने त्यांचं काम करत. बट माझं कसं आहे ना की मला एकदम स्वच्छतेचं काम लागतं. सो दॅट त्याच्यामुळे मग मी चेंज करते, मला नाही आवडलं तर काही वेळेस मग मी माझे स्वतःच कामं करते, मी कोणाला सांगत नाही. तर सकाळची सुरुवात इथे झालेली होती. त्यावेळेस मी बनवत होती वांग्याचं भरीत आणि समथिंग काहीतरी चपात्या वगैरे. तुम्ही काय बनवलं, सकाळची माझी घाईच असते. तर आज मी अशा काही गोष्टी ना शेअर करणार आहे की जे असतं ना एक लेडीजचं धावपळीचं जीवन, तसं असतं. तसं माझंही जीवन आहे. असं नाही की जे तुम्ही रील्समध्ये व्हिडिओमध्ये बघता तसं नाही आहे. धावपळ मलाही आहे, त्रास मलाही होतो, फॅमिली मला पण आहे, सगळ्यांना असते. आणि तसंच आहे, चूल माती मूल ते सगळं मलाही आहे. आणि काहींना वाटतं की काही कॉमेंट येतात मला इंस्टाग्रामला की तू स्वयंपाक करतेस की नाही, तू काम करतेस की नाही घरामध्ये. हो, ऑब्व्हियसली झाडू फरशी मी बऱ्याचदा इग्नोर करते, कारण होत नाही माझ्याकडनं टाईम पण. आणि मला आधीपासून सवय नाही, ती मी करत नाही आधीपासून झाडू फरशी. कधीतरी करते, असं डीप क्लिनिंग करायचं असलं हौशीने, किंवा मला आता वाटलं की माझ्या हाताने कधीतरी आवरलं पाहिजे, बायांनी खराब करून टाकले, त्यावेळेस मी आवरत असते. सो शक्यतो असं मी कधी जास्त आवरत नाही. तर ठीक आहे, इट्स ओके. आणि तुम्ही इथे बघू शकता इतकं माझं टम्मी वाढून गेलेलं, खूप भयान टम्मी वाढलेलं. तर मी असं सगळं सेटअप करत असते स्वयंपाक बनवताना, म्हणून मग माझं इथे कचरं खूप कमी होतं माझ्या किचन वाट्यावर. तर तुम्ही असं सेटअप करू शकता. खाली असं काहीतरी कापड किंवा पेपर असं काहीतरी ठेवायचं आणि मग त्यानंतर त्याच्यावर तुम्ही भाज्या कापणं, पीठ मळणं किंवा काही स्वयंपाक करायचं असेल तो करायचा. तर तुम्ही म्हणत असाल आता हे काय डब्यामध्ये, तर हे आहे आवळा कँडी, जे की माझे हेअरफॉल होतात. तर गेले 1-2 महिन्यापासून मी खाते, तर मला बराच त्याचा फायदा पडला. तर चहा साखर घातली मी आणि त्यानंतर थोडंसं आपण वेलची असते ना ती कुटून तिचे सालं पण वेगळे ठेवते मी, आणि अख्खी वेगळी आणि तिच्या बिया वेगळ्या छोट्याशा डबीमध्ये ठेवते. आणि जेव्हा वाटलं तेव्हा माझ्या त्या टिंगू म्हणजे छोट्या माझ्या खलबत्त्यांनी मी ठेचते आणि चहाला वापरते. म्हणजे मला ते इझी पडतं, पटकन असं थोडंसं कुटायचं आणि टाकायचं. तर सकाळचं असं असतं की मोठ्या पातेल्यातलं दूध मी छोट्या पातेल्यात काढते. मोठ्या पातेल्यामध्ये साय मलाई बरीच लागलेली असते, त्यामुळे मी चहा त्यात बनवते आणि छोट्या पातेल्यामध्ये दूध काढून घेते, कारण ते दूध कमी झालेलं असतं. तर रुटीन माझं बऱ्याचदा चेंज होत आहे. तर सकाळी मी इथे ना बनवत होते चपात्या वगैरे सगळं काही. तर जेवढे पण माझे व्ह्यूवर्स असतील, मला बघत असतील, त्यांना हे मला असं वाटलं की त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवायला की खरंच शरीराची काळजी घ्या. मी आजच्या व्लॉगला पण बोललेली आहे, एडिट करताना पण बोललेली आहे मी. सो स्वतःची काळजी घ्या, खरंच मी फिमेलला सांगते. कारण फार कठीण होतं जेव्हा आपण आपल्या शरीराची काळजी घेत नाही. सो त्याच्यामुळे मग काय करायला पाहिजे, आपण खरंच आपल्या शरीराची काळजी घ्यायला पाहिजे. सॉरी, थोडं डिस्टर्ब झालं.
ओके, तर मी इथे पीठ मळत होते आणि सकाळचा टायमिंग होता समथिंग 10:30-11चा, ते 10-10:30चा माझा चहा तेव्हाच होतो, कारण मी सकाळी योगा वगैरे हे ते सगळं करत असते. सो इथे ते दिवाबत्ती करत होते, म्हणजे दिवाबत्ती म्हणजे देव धुवून झाले होते, पण ते दिवाबत्ती वगैरे आय थिंक असं करत काहीतरी असं होतं. आणि इथे छान मी असं भरीत बनवत होते. तर सकाळी उठून मग माझा स्वयंपाक वगैरे स्टाफ माझा 9-9:30 आलाच जातो. बट माझं कसं आहे, मला स्वयंपाकासाठी प्रॉपर असं सगळं जेवण बनवायला लागतं आणि कोणी हेल्पला राहत नाही, म्हणून मग मला प्रॉपर सगळं काही बनवून जेवण करून मग मी जाते. काय होतं की एवढं लांबून बार मला जेवायला कॉलेजवरून गंगापूर रोडवरून परवडत नाही मला यायला, त्याच्यामुळे मग मी घरूनच नाश्ता जेवण सगळं करून जाते. पिलूचे बाबा इथे देव धुत होते, मी नव्हते आज धुतलेलं, काहीतरी रिझन होतं, काहीतरी झालं होतं. सो अशा असतात लाईफच्या गोष्टी सगळ्यांच्याच. तर मी ते छान असं पीठ मळून ठेवत असते. सकाळी मी चहा बनवते, पहिला चहा माझा असतो, ते जर त्या टायमिंगमध्ये उठले तर ठीक, हर्षद चहा घेत नाही, व्हेरी गुड, ही त्याची खूप छान सवय आहे. आणि त्यानंतर मी घेते चहा, मी माझी एकटी. तर तुम्ही बघू शकता की 1 ते 1.5 महिन्यापूर्वी माऊ कशी होते, आणि समथिंग हा व्लॉग 1 महिन्यापूर्वीचा आहे माझा असं मला वाटतंय, तेव्हा माऊ कशी होते. आणि आज मी जो व्लॉग टाकेल म्हणजे उद्या, आजचा जो बनवला म्हणजे 29/6/2024 जो मी व्हिडिओ बनवलेला व्लॉग, तर त्यामध्ये माऊ तुम्हाला दिसणारच आहे की किती मोठी झालेली आहे. आणि हा समथिंग 1 महिन्यात किती फरक पडतो. तर हे जे बघताय तुम्ही, हे सगळं आमचं तेव्हा कलरिंगचं काम चाललेलं होतं, तर समथिंग 1.5 महिना तरी झालेला. तर एवढ्या पूर्ण कचऱ्यामध्ये दिले होते, आणि ती आल्यापासून आम्हाला इतकं 2 लेकरं घरात आल्यासारखं फील होतंय आम्हाला. खूप म्हणजे खूप छान फील होतंय, खूप मस्त वाटतंय. आणि तुम्ही बघू शकता ते कपडे पण माझे धुवून रेडी झालेले ठेवलेले, आणि हे कलरचे सगळे काही डबे वगैरे होते, तर मी हे ठेवून घेतले. मी काही त्यांना दिले नाही, ॲक्च्युली ते आपणच कलर आणला, एक भैयाची होती आय थिंक, पण मी ठेवून घेतली. म्हटलं एक फरची पुसायला किंवा एक झाड वगैरे लावायला किंवा मी गॅलरी धुते तर त्यासाठी एखादी बादली हवी, म्हणून मग मी ती ठेवली. तर चहाचं असं असतं, तर चहा माझा आटत राहतो, थोडं दूध घालत असते मी, कारण मला एकदम प्युअर दुधाचा चहा सकाळी लागतो. सो मी तो घेतेच. तर जसं की नाही, मी जसं काळजीपूर्वक जसं चहा पिते, तर मला असं वाटतं की तसं काळजीपूर्वक मी डिटॉक्स वॉटर घेतले पाहिजे. घेते मी, आधी घ्यायची, बट काय होतं ना की तेच जे आपलं गॅप पडतं स्वतःच्या काळजीबद्दल. तुम्ही बघू शकता की किती माझं स्टमक आणि माझी बॉडी पूर्ण झाडून गेली, फुल म्हणजे बॅक पण आणि सगळं शरीराला म्हणजे पूर्ण असं फुगून घेतल्यासारखं झालं. बघ दादा काय करतोय, बघ ना इथं ऐक ना, त्याच्यात ठेव ना सगळं, एकत्र फेकण्यापेक्षा. एक आणलं होतं, 2 आणलं होतं. ही एक बादली आमची आणि खालची तुमची, दोन्ही वरची तुमची, खालची घरनं आणलेली तुम्ही गॅलरी. काय कर बघ इथं स्वतःला याच्यामध्ये, बघ बघ रत्ताळी, बघ 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 खाली नाही जायचं, खाली नाही जायचं, कोणी न जायचं, कोणी न जायचं. बघ गंदडी. तर इथे माझा स्वयंपाक वगैरे सगळा झालेला, आणि त्यानंतर मी फटाफट हातोहात लगेच भांडे वगैरे सगळे धुवून घेते, कारण काय असं ना, कधी मेड असते कधी नसते, तर ते सगळे भांडे वगैरे असतात ना, तर फार टेन्शन येतं. त्यामुळे मी पटपट ते सगळं काय आवरून घेते हातोहात धुवून, आणि मग चपात्या करायला घेतले. तर चपात्यांचा स्पीड माझा हा असाच असतो. आणि नेल एक्सटेन्शन बघू शकता, नेल एक्सटेन्शन असताना सुद्धा मी स्वयंपाक करते, कारण एक प्रॉपर हाईट ठेवायची त्याची, मिडल हाईट, खूप जास्त नाही खूप बारीक पण आहे, कारण खूप बारीक जर ठेवलं तर त्याचं डिझाईन किंवा ते असं उठून येणार नाही, दिसणार वाटणारच नाही केलेत. आणि जर खूप मोठी हाईट ठेवली तुम्ही तर मग तुम्हाला काम करताना प्रॉब्लेम येईल, म्हणजे असं पोळ्या वगैरे पीठ मळताना हे करताना तुम्हाला प्रॉब्लेम येईल. सो हाईट तुम्ही समथिंग जेवढं पण रिअल नेल वाढवू शकतो मिडलमध्ये
तेवढे तुम्ही ठेवू शकता. ते पटपट मी पटापट स्वयंपाक करून घेत होते, चपात्या वगैरे, आणि त्यानंतर मी निघणार होते. आणि पार्लरचा विषय असं झालाय की छान चालायला लागले, व्यवस्थित आहे सगळं काही. तर जर कोणी तुम्ही नाशिकचे असाल तर तुम्ही व्हिजिट करू शकता. तर आपल्याकडे केमिकल हेअर, नेल एक्सटेन्शन, ब्युटी पार्लर, मेकअप कोर्सेस किंवा मग ब्युटी पार्लरचा कोर्स आणि मेकअप्स वगैरे आपण सगळं ऑर्डर्स वगैरे घेतो. आवरलं आहे आणि मी आली आहे पार्लरला, आणि पार्लरमध्ये पण सगळं आवरलं आहे. आता वाजलेत रात्रीचे 8 आणि रात्रीच्या 8 वाजता मी निघते आता घरी. मस्तपैकी धीमे इथे आहे, मस्त एडिटिंग करत होते आणि इथे मस्तपैकी पार्लर हे लॉक केलं. तर चला निघते आता घरी. वाजलेत 8. आता वाढवूया आपण मस्त आपलं पार्लर. ठीक आहे, भेटू घरी. बाय बाय. आले कशी मच्छी कळतला.